महापालिकांच्या रणधुमाळीत सर्वाधिक वातावरण तापलंय ते मुंबईत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला सावध राहायला सांगितलं। मनसैनिकांना गाफील न राहण्याची सूचना करत येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची महापालिकेची निवडणूक असेल असा इशारा देखील त्यांनी दिला। राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना रात्र वैरायची आहे या शब्दात सद्यस्थितीची जाणीव करून दिली। तसंच मतदार याद्यांमधून सुरू असलेल्या राजकीय खेळावर लक्ष ठेवण्याचं आवाहनही केलं। मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। रात्र वैरायची आहे, गाफील राहू नका। आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपसह शिवसेनेच्या काय प्रतिक्रिया त्या आपण पाहूया। इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं। मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला। त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही। त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। राज ठाकरे साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे त्यांना ही कल्पना आहे की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा हे जो पाहिजे सहकार्य पाहिजे होतं जे त्याला केलं नाही त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे। मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण हा खरा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।